नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे व्हेज पुलाव. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. त्यासाठी लागणारं साहित्य घेतलं. एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे 1 पळी. त्याचबरोबर 1 पळी मी तूप घेतलं आहे साजूक आणि त्या तुपामध्ये आता मी खडे मसाले टाकणार आहे आणि 1 चमचा जिरा घेतला आहे. हे मसाले व्यवस्थित गरम झाल्यावरती कढीपत्ता टाकला. कढीपत्ता व्यवस्थित तडतडल्यावरती कांदा घेतला आहे 1 मोठा चिरून पातळ. तो आता व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तेलावरती. कांदा व्यवस्थित शिजला की त्यामध्ये 1 मोठा टोमॅटो ॲड केला पातळ चिरून. त्याचबरोबर 1 चमचा आलं लसूणची पेस्ट सुद्धा ॲड केली. अशा पद्धतीने व्यवस्थित आपले हे कांदा आणि टोमॅटो शिजल्यानंतर मी इथे भाज्या घेतल्या आहेत काही. फ्लॉवर, शिमला मिरची, गाजर, फरसबी आणि मटार. त्या व्यवस्थित एकदा तेलावरती मिक्स करून घेतल्या. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ मी ॲड करणार आहे. काळी मिरी पूड आणि गरम मसाला मी इथे ॲड केला आणि आता हे व्यवस्थित आपल्याला भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर या भाज्या मी आता 10 ते 15 मिनिटासाठी वाफेवरती व्यवस्थित शिजवून घेते. त्यानंतर मी इथे तांदूळ ॲड केला आहे, जो मी 10 मिनिटं व्यवस्थित पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता आणि आता मी इथे जेवढं पाणी लागेल त्या प्रमाणात पाणी टाकलं आणि झाकण मारून 10 मिनिटासाठी हा भात बारीक गॅसवरती शिजून दिला. आता वरून मी थोडंसं तूप ॲड केलं 2 चमचे इतकं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. अशा पद्धतीने बिना मसाल्याचा वापर करता आपण हा तयार केला आहे व्हेज पुलाव. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.